सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिले की श्रीकृष्ण भगवंत निजधामास निघून गेले आणि त्यानंतर जणू काही पांडवांमधील चैतन्यच निघून गेले. भगवंताचे निजधामास निघून जाणे व यदुवंशाचा विनाश हे समाचार ऐकून युधिष्ठिर आणि सर्व पांडवांनी स्वर्गारोहणाचा निश्चय केला. परीक्षितीला सिंहासनावर बसवून पांडवांनी द्रौपदीला बरोबर घेऊन स्वर्गारोहणासाठी हिमाचलाच्या दिशेने प्रयाण केले. केदारनाथात त्यांनी भगवान शंकराची पूजा केली. जीव व शिव यांचे मिलन झाले. त्याच्या पुढे निर्वाण पंथ आहे. पांडवांनी तो रस्ता धरला. चालता चालता प्रथम द्रौपदीचे पतन झाले. तशी ती पतिव्रताच होती, पण अर्जुनावर तिचे सर्वात अधिक प्रेम होते, म्हणून तिच्याजवळ पक्षपात होता. दुसरे पतन झाले सहदेवाचे, कारण त्याला आपल्या ज्ञानाचा अभिमान होता. तिसरे पतन झाले नकुलाचे, त्याला आपल्या रूपाचा अभिमान होता. नंतर पतन झाले अर्जुनाचे, त्याला आपल्या बलाचा अभिमान होता. आणि त्यानंतर भीमाचे. त्याने धर्मराजाला विचारले, माझे पतन का नाही झाले? मी तर कोणतेच पाप केले नाही. युधिष्ठिर म्हणाला, तू फार खात होतास म्हणून तुझे पतन झाले. खाताना डोळे उघडे ठेवा, पण संतांना किंवा देवाला नैवेद्य दाखवताना डोळे मिटून घ्यावेत. धर्मराज एकटेच पुढे जाऊ लागले. धर्मराजाची परीक्षा पाहण्यासाठी यमधर्माने कुत्र्याचे रूप घेतले आणि त्यांच्या मागे तो जाऊ लागला. यमराजाने दुसरेही रूप घेतले व तो धर्माला म्हणाला, मी तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईन, पण तुमच्या मागे हा जो कुत्रा येत आहे त्याला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले, जो माझ्याबरोबर येत आहे त्याला मी एकटा सोडू शकत नाही. त्याला सोडून मी स्वर्गात येऊ इच्छित नाही. 7 पावले बरोबर चालणारा मित्र असतो. धर्मराज सदेह स्वर्गात गेले. तुकारामही सर्वांना रामराम करत स्वर्गात निघून गेले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असे म्हणत ते स्वर्गास गेले. मीराबाई देखील सदेह स्वर्गास गेली. द्वारकाधीशाच्या ठाई सदेह समाविष्ट होऊन गेली. मेवाडात तिला फार त्रास दिला गेला, म्हणून तिने मेवाड सोडले. ती गेल्यानंतर मेवाड फार दुःखी झाले. मेवाडावर यवनांचे आक्रमण झाले. राणाजींना वाटले की मीराबाईने पुन्हा मेवाडात परत यावे, मेवाड सुखी होईल. परंतु राजाने ब्राह्मण भक्तजनांना मीरेला परत आणण्यासाठी पाठविले. मीरा म्हणाली की जर उद्या द्वारकाधीशाची परवानगी मला मिळाली तरच मी आपल्यासोबत येईल. दुसऱ्या दिवशी मीरेने दिव्य शृंगार केला. आपल्या गिरीधर गोपालाशी आणि आपल्या प्राणप्रियतम श्रीकृष्णाशी भेटण्यास आज ती अत्यंत आतुर झाली होती. या जगामध्ये ती राहू इच्छित नव्हती. तिने श्रीकृष्णास सांगितले की हे नाथ माझ्यावर कृपा करा. कीर्तन करीत करीत ती नाचू लागली आणि तिचे ते शेवटचेच कीर्तन झाले. द्वारकाधीशाने तिला हृदयालिंगन दिले आणि द्वारकाधीशामध्ये ती विलीन होऊन गेली. आत्मा व परमात्मा यांच्या ऐक्याची बाब काही आश्चर्यकारक नाही, पण कृष्ण प्रेमाने जड शरीरही चेतन बनून चैतन्यात विलीन होऊ शकते. दिव्य पुरुष सशरीर परमात्म्यात विलीन होऊन जातात. प्रयाण व मरण यात फरक असतो. अंतिम श्वासापर्यंत नित्य कर्म करत राहणाऱ्याचे प्रयाण व मलिन अवस्थेत हाय हाय करत देह सोडणाऱ्याला येते ते मरण. पांडव देवांच्या धामात गेले. त्यांचा मृत्यू मंगलमय झाला, कारण त्यांचे जीवन श्रेष्ठ व शुद्ध होते. त्यांनी आपल्या आयुष्यात धर्माला कधीही सोडले नव्हते. धनापेक्षा धर्म श्रेष्ठ होय. धन या जगामध्ये कधी सुख देते तर कधी दुःख देते, परंतु धर्म जीवन व परलोक दोन्हीही मंगलमय करतो. धर्म मृत्यूनंतरही आपल्या बरोबर येत असतो. अशा प्रकारे 5ही पांडव स्वर्गारोहिणीच्या दिशेने स्वर्गस्थ झाले आणि परीक्षित राजा राजगादीवर बसून आपला राज्यकारभार सांभाळू लागला. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर आज समाज सुधारणे अशक्य झाले आहे कलियुगाच्या प्रभावाने, पण व्यक्तिगत जीवन तर सुधरवता येते. आचार व विचार यांनी जो शुद्ध असतो त्याच्या घरात कलीचा प्रवेश कधीही होत नाही. आजही काही वैष्णवांची घरे आहेत की जेथे कली प्रवेश करू शकलेला नाही. शास्त्रांची रचना ही माणसाच्या कल्याणासाठीच आहे.
जो आचार धर्म पाळत नाही त्याचे विचार अशुद्ध होऊन जातात। धर्म माता पिता आहे। पत्नीची पसंती होऊ शकते पण माता पित्याची नव्हे। धर्माचे परिवर्तन केले जाणे हे कदापिही शक्य नाही। वर्णाश्रमाच्या धर्मपालनाने आचार शुद्ध होऊ शकतात। म्हणून धर्माप्रमाणे वागून नित्यनियमाने आपले जीवन उत्तम प्रकारे व्यतीत करावे, जेणेकरून आयुष्याचा शेवट गोड होईल। याची प्रत्येक मानवाने जर जाण ठेवली तर खरोखरच शेवटचा दिवस नक्कीच गोड होईल।